टॉपचे पहिरे 10 तुम्हाला सांगितले त्या चॅनलवरती, अजून टॉपचे 10 आहेत, सगळे पळणार आहेत त्या मैदानामध्ये. मथुरेबद्दल अपडेट नाही मित्रांनो, मथुर पळेल का याच्याबद्दल थोडंसं प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो, सांगू शकत नाही. उद्याच्या मैदानामधील 1 नंबरचा पहिरा जो आहे तो ते 10 सांगितले. आता 11वा पहिरा सांगतो. मुळशीचा हरण्या आणि कल्लेडोणकरांचा लक्ष्मणराव ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल आणि एक चांगली जोडी आहे. आणि मुळशीचा हरण्यासुद्धा एक नामांकित नंदी आहे आणि कल्लेडोणकरांचा लक्ष्मणराव तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, मथुरसोबत पाळलेला नंदी आहे, भारत केसरीचा मानकरी आहे तो आणि प्रत्येक मैदानामध्ये तो चांगली कामगिरी करतोच. अंगामधील त्याच्या रग आणि धमक अजूनही आहे. त्याचं वय जरी झालं तरी तो पळतोय, मालकासाठी पळतो आणि काळ्या मातीला चांगला पळतो हा लक्ष्मणराव. आणि मुळशीचा हरण्या उद्याच्या मैदानामधील एक चांगला टॉपचा पैरा असू शकतो. खूप साऱ्या शुभेच्छा आहे गाडीला. उद्याच्या मैदानामधील 12 नंबरचा पैरा, एक टॉपचा पैरा, शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या. उद्याच्या मैदानामध्ये एक सायलेंट किलर, जसं मी म्हटलं मल्हार सायलेंट किलर म्हणजे तो वेगळा सायलेंट किलर म्हणजे वेगळंच, तुम्ही काय अर्थ जाणार करू नका. एक कोणाच्या आद्यात ना मध्यात हा चित्र्या शनी शिंगणापूरकरांचा घुसतो, निकालात तर घुसतोच म्हणावं लागेल. एक वेगळाच पळ या नंदीकडे. तो आपल्याला येडा रायनासोबत पळताना दिसू शकेल. आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये येडा रायना एक टॉपचा नंदी आहे आणि तो चांगली कामगिरी करतोय, जाईल त्या मैदानामध्ये. उद्याच्या मैदानामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे मला. येडा रायना आणि चित्र्या ही जोडी चांगली पळेल, बघूया. चांगलं स्पीड लागेल आणि जी गाडी कोणाला मरत नाही तो चित्र्या मारतो आणि घरणीकरांचा राजा मारतो गाडी, त्यातलाच हा चित्र्या आहे. बघूया, एक टॉपचा नामांकित पायरा उद्याच्या मैदानातील 12वा. 13 नंबरचा पायरा जो आहे तो दहिगावकरांचा पाखऱ्या आणि विठ्ठलनाना अजित शेट्टी यांचा चिक्या. ही गाडी अगोदरसुद्धा पाळली आणि गुलाल जो आहे तो मिळवलेला आहे या जोडीनं. आता दहिगावकरांचा पाखऱ्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कोरेगावचं हिंद केसरीचं जे मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये हिंद केसरी रायनासोबत पाळला किरण आप्पांच्या, उत्तम शेट गोळे यांच्या. आणि काय सेमी होता, त्या सेमीमध्ये काय निकाल घेतला होता. दोन्ही चांगली नंदी पाळले होते, रायना आणि पाखऱ्या. मित्रांनो, हा दहिगावकरांच्या पाखऱ्याचा इतिहास सांगायचा म्हटलं थोडक्यात सांगतो. प्रत्येकजण टॉपच्या पायऱ्यात असतो, हा दहिगावकरांचा पाखऱ्या टॉपच्या पायऱ्यामध्ये कधी नसतो, तरीही तो गुलालामध्ये असतो. एक त्या नंदीची वेगळीच ख्याती, वेगळाच पळ आहे नंदीकडे. आणि उद्याच्या मैदानामध्ये तो विठ्ठलनाना अजित शेट्टी यांच्या चिक्यासोबत, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की विठ्ठलनाना अजित शेट्टी यांचा चिक्या सध्या एक महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील जेवढे नंदी पळत आहे त्यातलं एक टॉपचं एक फ्युचर आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रातलं. चांगला पळ आहे त्याच्याकडे आणि त्याला व्यवस्थित पैरे जर होत झाले तर 100% तो लवकरच आपल्याला हिंद केसरी नंदी बघायला मिळेल. आणि हिंद केसरीचं मैदान येतेच पेडगावचं. दहिगावकरांचा पाखरे आणि चिक्या, मला वाटतं ही गाडी पाळताना दिसू शकेल उद्याच्या मैदानामध्ये. बघूया काय होतं. 14 नंबरचा पायरा, श्रीनाथ केसरीचा मानकरी उद्या पाळताना दिसेल बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. ज्या बैलाला प्रत्येक मैदानामध्ये गुलाल मिळवतो असा हा श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी लखन, छत्रपती संभाजीनगरचा लखन. तिकडचा नाही तर आमचा सुद्धा आहे, आपला सुद्धा आहे. लखन आपला आहे आणि हा लखन नितीन आबा शेवाळे यांच्या पाखऱ्यासोबत दिसू शकेल. आणि पाखऱ्या सध्या एक महाराष्ट्रामध्ये एक टॉपचा नंदी आहे तो सुद्धा. आणि काल तो चांदसोबत पाळला होता, गाडीनं गट काढला होता सेमीफायनलला. मी काय बघितलं नाही सेमीफायनलला काय झालं, कमेंट्समध्ये सांगा जरा. पाखऱ्या चांगला पळतो, पाखऱ्या आणि लखनची जोडी चांगली पळते आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये यांचं रेकॉर्ड चांगलंसुद्धा आहे. उद्या ही जोडी पळताना दिसू शकेल. सगळे नामांकित नंदी आहेत उद्याच्या मैदानामध्ये. कुठे जाऊ नका, उद्या सगळ्यांनी पित्री लाईव्ह चॅनलवरती बघायचे सगळ्यांनी. आपण सुद्धा आहे उद्याच्या मैदानामध्ये, काही काळजी करू नका. 15 नंबरचा पायरा, शॉर्ट गन उद्या पळणार आहे मेहरबान. काल मुंबईमध्ये पळताना दिसलं नाही आपल्याला आणि तो उद्याच्या मैदानासाठी थांबलेला आलेला आहे घाटावरती असं वाटते. शॉर्टगन मेहरबान कोणासोबत पळताना दिसेल? शॉर्टगन मेहरबान आपल्याला पळताना दिसू शकेल रायबासोबत, मुंबईच्याच रायबासोबत. जो काल शंभू रायबाची जोडी पळाली त्यातलाच तो रायबा आहे. आता सगळे म्हणते की रायबा कालच पळायला आहे, आज कसा काय पळू शकेल? मित्रांनो, उद्या कसं काय पळू शकेल? कारण की सेमीला थोडंसं लागलं होतं आपल्या शंभूला. शंभू 12-13 सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. हिंद केसरी कोरेगावचा 1 नंबरचा मानकरी आहे शंभू हा. आणि त्याच्या पायाला थोडंसं लागलेलं, गाडी पुढे म्हणजे थांबताना ते गाडीला पाय थटलेलं त्याचं, तिथं लागलेलं. मालकांनी निर्णय घेतला की नाही गाडी पळवायची, त्यांनी गाडी पळवली नाही. शंभू लवकर बरा हो बाळा,
तुला मैदानामध्ये बघायचे आणि हिंद केसरीच्या पेडगावच्या मैदानासाठी सज्ज हो. काय पळ आहे आणि हा नंदी शंभू 12-13 मित्रांनो, खरं सांगा मला कमेंट्समध्ये की सदाभाऊ मास्तर रेटेकरांच्या माहिब्यागत दिसतो का नाही, जरा कमेंट्समध्ये सांगा. आणि उद्याच्या मैदानामध्ये रायबा मेहरबान ही जोडी पळताना दिसू शकेल. रायबा मुंबईमध्ये आहे का नाही माहीत नाही, का आला इकडे पळताना. जर मेहरबान उद्या पळणारच आहे, मला वाटतं की रायबासोबत पळू शकतो. जर रायबा जर इकडे नाही आला मुंबईमधून तर मग कोण असू शकतो जरा तुम्हीच सांगा आता मेहरबानचं कसं नियोजन असेल ते. मग कंदूरचा राजा बी असेल, मग काय वाटतंय सांगू शकत नाही. मथुरा फार्म चिंताळ यांचा कंदूरचा राजा बी असू शकतो, बघूया. 16 नंबरचा पहिरा कुमटेकरांचा वजीर, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय नंदी आहे, कशा पद्धतीचा पळ आहे त्याच्याकडे सुद्धा. आणि तो आपल्याला पळताना दिसेल कोरेगावकरांच्याच महिब्यासोबत. सध्या महिब्यासुद्धा एक गुलालाचा बेताज बादशाह आहे, दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो आणि कितीही पब्लिक असतो त्याला काही फरक पडत नाही. जसा मथुर पळतो तसा हा कोरेगावकरांचा महिब्यात पळतो आणि हे एक चांगलं कॉम्बिनेशन जुळेल मला वाटते, जुळायला पाहिजे. कुमटेचा वजीर आणि महिब्या कोरेगावकरांचा एक टॉपचा पहिरा असं मला वाटते व्हायला पाहिजे, बघूया काय होते. 17 नंबरचा पहिरा किन्हीचा रायबा आणि विठ्ठल यांचा दिवाने, अजय शेड यांचा दिवाना, ही जोडी पळताना दिसू शकेल का, काय वाटते. खूप दिवस झाले, पळाली का नाही मला माहीत नाही, पण तो पळायला पाहिजे, बघूया काय होते. 18 नंबरचा पहिरा गौतम ह्या काकडे निंबूत यांचा घरचा साज गोविंद आणि मॅगी पळताना दिसू शकेल कदाचित, बघूया. खूप ही सुद्धा गुलालाचे दोन्ही नंदी चांगले आहेत. बघूया उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीने यांचासुद्धा पळ बघायला प्रेक्षकांना आवडेल. 19 नंबरचा पहिरा महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या 722 आणि शिव जो गर्णिकेकरांच्या राजागत दिसतो. शेम ही गाडी उद्याच्या मैदानामध्ये पुन्हा आत्ता 1-2 मैदानं पळाली होती आणि पुन्हा एकदा ती गाडी पळू शकेल वाटते असं, बघूया. 20 नंबरचा पहिरा दुर्गा सागर शेठ कट्रे घाणंदकरांचा दुर्गा, तो आपल्याला पळताना दिसेल रामा शेठ या नंदीसोबत, बघूया कशा पद्धतीने यांचेसुद्धा नियोजन होते. आणि उद्या महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी पळताना दिसतील. लाईव्ह लॉट जे आहेत ते आज संध्याकाळी आपल्याला दिसतील बघायला. कोणत्या चॅनलवरती दिसतील जरा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकताय का पित्री लाईव्हवरती दिसू शकतील, काय सांगू शकत नाही. जर गाड्यांची नोंद कंप्लीट झाली असेल तर आज संध्याकाळीच तुम्हाला लाईव्ह लॉट बघायला मिळतील. जर गाड्यांची नोंद जर नसेल झाली तर उद्या मैदानामध्येच आपल्याला लाईव्ह लॉट बघायला मिळतील. बघूया आपण उद्या सकाळी मैदानामध्ये 7 वाजता जाणार. 8-8:30च्या दरम्यान व्हिडिओ तुम्हाला येईल. कोणकोणते नंदी मैदानामध्ये दाखल झाले आहेत याचे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला दिसतील उद्याच्या मैदानामध्ये. आणि उद्या मैदानामध्ये चांगला सपोर्ट करा प्रत्येकाला, प्रत्येकाच्या नंदी आवडत असतात. बकासूरचा पायरा सेपरेट व्हिडिओ येईल, कोण असू शकतो, कोणासोबत असायला पाहिजे, उद्या 1 नंबर होईल का, बघूया. तिकडेच बघा आता येईल व्हिडिओ.